एक रात्र भिजवून दुसऱ्या दिवशी ती ओल्या फडक्यात गुंडाळून तिसऱ्या दिवशी त्याच्यावर झाकण ठेवून चौथ्या दिवशी त्याला मोड आणून ती कडधान्य जेवणामध्ये वापरणं याच्यात काय फरक आहे? जेवढ्या रात्री जास्ती तेवढा तो पदार्थ जास्ती पर्युषित होतो. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. कडधान्य एक रात्र भिजवलेली आणि एक रात्र भिजवून दुसऱ्या दिवशी ती ओल्या फडक्यात गुंडाळून तिसऱ्या दिवशी त्याच्यावर झाकण ठेवून चौथ्या दिवशी त्याला मोड आणून ती कडधान्य जेवणामध्ये वापरणं याच्यात काय फरक आहे? फरक निश्चित आहे. संस्कार बदलला की पदार्थ बदलतो. संस्कार गुणांतराधानः असं म्हटलंय. जेवढ्या रात्री जास्ती तेवढा तो पदार्थ जास्ती पर्युषित होतो, म्हणजे शिळा होतो, नासलेला असतो, कुजतो. आता कडधान्य भिजवणं आणि शिजवणं याच्यात त्या शिजवण्याच्या प्रक्रियेला मदत व्हावी म्हणून भिजवणं करायचं. भिजवणं म्हणजे काय? कडधान्य समजा आता चवळी आहे, मूग आहे, मसूर आहे, मटकी आहे, वाटाणे आहेत, फजाव आहे, राजमा आहे, ही सगळी कडधान्य जी आहेत, द्विदल धान्य, एकदल धान्य, चणा पण असू शकतो, ही भिजत घातली आणि मग जर शिजवली तर ती पटकन शिजतात. आता डाळी जर वेगळ्या केल्या तर ती डाळ सुद्धा पहिल्यांदा थोडीशी भिजवायची, 2 तास अगोदर भिजवायची आणि मग त्याचं वरण करायचं. मऊसूत वरण होतं, मिक्स व्हायला मदत होते, आपोआप शिजतं. आणि शिजवताना कुकर वापरायचा नाही. निसर्गामध्ये जी शक्ती अग्नीची आहे त्याच शक्तीच्या जोरावर तो वापरायचा. अंडर प्रेशर जेव्हा आपण हा अग्नी वापरून घेतो तेव्हा काही वेळा त्याच्यातली जीवनसत्व ही नष्टच होत असतात आणि म्हणून पोषकांश कमी झालेत. ज्या शेतकऱ्यांच्या घरात चुलीवरचं जेवण आहे त्या चुलीवरच्या काय महत्व आलं चुलीवरच्या जेवणाला. दूध चुलीवरचं, आता हल्ली भेळ आणि पाणीपुरी देखील चुलीवरची म्हणाला जाहिरातीमध्ये येते. जाहिरात करायला काहीच हरकत नाही, परंतु आईस्क्रीम सुद्धा चुलीवरचं आईस्क्रीम. म्हणजे काय, ते दूध आठवताना चुलीवर त्याचा जो एक फ्लेवर आहे ना त्या दुधामध्ये येतो. चुलीवरचं दूध पिऊन बघा. आम्ही आता गावाकडे राहणारी माणसं म्हणून सांगतो, तुमच्या शहरामध्ये हे मिळणारच नाही तुम्हाला. म्हणून आरोग्य मिळवायचं असेल तर शेतामध्ये जा, गावाकडे जा, गावातल्या परंपरांचा विचार करा. ते गाव पुन्हा शहरीकरणामध्ये जे वातावरण आहे ते गावाकडच्या वातावरणाचा प्रभाव काढता येतोय का बघूया आपण. आणि मग आपल्याला ह्या काही गोष्टींमधलं वैशिष्ट्य लक्षात येईल. कडधान्य भांड्यामध्ये घ्यायचं, त्याच्यावर जेवढ्याच तेवढं पाणी घालायचं की त्याच्यात ते पाणी शोषलं जातं आणि ते पदार्थ जे कडधान्य असतं थोडंसं फुगतं, सालासकट फुगतं. आता तुम्हाला साल काढायची नसेल तर काढू नका, नाही काढली तर जास्ती फायदा. आता काहीच कडधान्य सालं काढून वापरले जातात, जसं पावटा आहे, चणा आहे, ते सोलत बसणं हा केवढा मोठा उद्योग असतो, पण ते करतात काही वेळा आणि त्याच्यातही गंमत असते. आता बिरड्यांची उसळ करायची तर ती सालासकट नाही चांगली लागत. आता त्याच्यावरचं साल काढून टाकायचं. पण त्याच्यात एक दोष मात्र राहतो, जेव्हा आपण साल काढतो तेव्हा त्या कडधान्यातले काही अँटीडोट्स हे त्या सालीमध्ये असतात, त्यामुळे त्या साली सकट उसळ करणं कधीही चांगलं. जे भिजवताना पाणी वापरलेलं आहे ते पण नाही टाकून द्यायचं, तेही शिजताना वापरायचं. कारण काही अर्क जो असतो तो त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. आयुर्वेदामध्ये हिम नावाची एक संकल्पना सांगितली, म्हणजे पाणी घ्या आणि पाण्यामध्ये तुम्हाला जे औषधी द्रव्य आहे ते नुसतं टाकून ठेवा. मग ते दुर्वा असतील, लाजरी असतील, काही फुलं असतील किंवा काही मसाले असतील, काही पानं असतील, नुसती भिजत ठेवा. 12 तास भिजली, 8 तास भिजली तरी त्या पाण्याचा अर्क, त्या पानांचा अर्क त्या पाण्यामध्ये येत असतो आणि मग ते पाणी आपल्याला औषधी गुणांचं होत असतं. तसं कडधान्य समजा तुम्ही भिजत घातलं तर त्या कडधान्यातला काही अर्क त्या पाण्यामध्ये येतो, त्यामुळे ते पाणी टाकलं तर तुमचं पोषक अंश गेले वाहून तुमच्या बाथरूम मध्ये, मग उपयोग काय? मग हे जे पाणी असतं, म्हणून यासाठी कडधान्य पहिल्यांदा धुवायची आणि मग ते जे पाणी यात भिजत घालणार ते पाणी जेवणात वापरायचं आणि कडधान्य आपण शिजवून घ्यायचे. नीट जर शिजत नसतील तर त्यामध्ये थोडासा करवंटीचा तुकडा टाकायचा. करवंटी, नारळाचं जी काही वरचा कठीण भाग असतो त्यातला थोडासा टाकलात की त्या टेम्परेचरला शिजवण्यासाठी तो अग्नी तिथे जास्ती येतो आणि आपली डाळ पण लगेच शिजून जाते. अगदी डाळ असेल ना तरी सुद्धा चांगलं शिजणं. तेल थोडंसं घातलं तरी चालतं, मीठ पण घातलं तरी चालतं. तुम्हाला जे काही त्याच्यात टाकायचं असतील ते मसाले शिजताना जर घातलेत तर अधिक चांगलं. म्हणजे आता कांदा घालायचा आहे, लसूण घालायचा आहे, नारळ घालायचा आहे, त्याच्यातच घाला पहिल्यांदाच आणि मग त्याच्यावर फोडणी द्या की उत्तम रीतीची डाळ तयार होते. डाळ कशी करावी, भात कसा तयार करावा याचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहेत, तेही कधीतरी बघा. म्हणजे आपल्याला परंपरांमध्ये आयुर्वेद कसा होता, आहारशास्त्रामध्ये आरोग्य कसं दडलेलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा ही कडधान्य 2-2 दिवस भिजतात, फुगतात, कोंब येतो, तेव्हा त्याचं जे बाहेरचं दल असतं ना हे अक्षरशः कुसूनच जातं आणि ते दल काय करतं, आपली सगळी शक्ती
त्याला पोटेन्शियल म्हणतात, ऊर्जा शक्ती, चैतन्य शक्ती, नवीन वाढण्याची क्षमता त्या कोंबामध्ये निर्माण करते. आता ह्या कोंबामध्ये जेव्हा ही सगळी शक्ती जाते तेव्हा ते बाजूची जी दलं असतात त्यातलं सगळं शक्तीहीन झालेली असतात, त्यामुळे ते नुसतं खाण्याची काही आवश्यकताच नाहीये. आणि शिजताना जेव्हा आपण ते अन्नधान्य शिजवतो तेव्हा त्याच्यातला काही अंश हा पुन्हा कमी होतो. झाकण ठेवून शिजवायची नाही, ती जरा उघडी ठेवूनच शिजवायची असतात. त्यामुळे त्याच्यातली काही अल्कलॉइड्स जी नको आहेत आपल्या शरीराला तीही उडून जातात. काही वेळा कडधान्य शिजताना वर असा फेस तयार होतो, डाळ शिजताना पण असा फेस तयार होतो. हा पहिला फेस काढून टाकायचा आणि दुसरा फेस आला ना तो तसाच ठेवायचा आणि तो त्याच्यात जिरवायचा आणि मग तिखट मीठ घातलं की तुमची आमटी तयार, तुमचं सांबार तयार, तुमचं कालवण तयार. जे जे आहे ते त्या त्या पद्धतीचे फ्लेवर तुम्ही त्या मसाल्यांमधनं घेतलेत की तुम्हाला त्याच डाळीचे वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. अशा पद्धतीत जेव्हा तुम्ही कडधान्य वापरता तेव्हा त्याचा फायदा जास्ती होतो. भिजवून शिजवून वापरा, भिजवून मोड आणून मग शिजवून किंवा कच्च्या स्वरूपामध्ये अजिबात घेऊ नका. कच्च्या स्वरूपात कडधान्य आपल्याकडे पचडी या स्वरूपात सांगितलेली होती. सॅलेड या नावाखाली आज एवढं बगुणं भरून जे काही सगळं कच्चं खातोय बोकडासारखं, एवढं खायला आयुर्वेदात सांगितलेलं नाही. कोशिंबीर ही कच्ची आहे, 2च चमचे घ्यायची आणि ती डाव्या हाताला ठेवायची. त्यामुळे पचडी हा जो प्रकार आहे, कच्चा कोबी असेल किंवा कच्चे मूग असतील, हे तेवढेच 2 चमचे, एवढेच वाटीभर सुद्धा नाही, एवढं लक्षात ठेवा. कच्ची कडधान्य, शिजवायच्या अगोदरची कडधान्य पचायला जड असतात. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांनी ती जरूर वापरावी, परंतु मुद्दाम गर्भिणीने खाणं, म्हाताऱ्या माणसाने खाणं यांना नको. तर जिम मध्ये जाणार आहेत त्यांनी अशी खाल्ली तरी चालतात, कारण त्यांचा व्यायाम होतोय. घरात नुसती बसणार आणि नुसते पॉपकॉर्न खात टीव्हीवरची मॅच बघणार अशा माणसांनी ह्या कच्च्या कडधान्यांच्या फराळाला लागू नये, त्रास देणार आणि मग पोट सुटणार. मग मात्र मला दोष देऊ नका. नीट विचार करा काय होतंय परिणाम. अन्नधान्यावर केलेल्या संस्कारांचा अन्नावर होणारा परिणाम तुमच्या शरीरावर देखील पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह परिणाम घडवत असतो, याचा थोडासा विचार करा आणि जेवण नवीन पद्धतीने जुन्या पद्धतीने बनवायला सुरुवात करा. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं, आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.